नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दमदार सुंदर असे मराठी भाषण. भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या, भारतीय शिक्षणाची गंगोत्री प्रत्येक घराघरात पोहोचवणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 10 मार्च म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. 1848 साली त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. त्यांनी बालविवाह व जातीय भेदभाव विरोधात आवाज उठवला. 1897 साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले. त्या भारतीय समाज सुधारक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या. विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मिळून 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, केशवपन आणि सती प्रथांचा विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर इत्यादी लोकप्रिय काव्य संग्रह लिहिले. शिक्षणाच्या स्वर्गाचे ज्यांनी उघडले दार, त्या सावित्रीबाई आज जगाच्या शिलेदार. त्या काळी मुलींना शाळेत पाठविण्याचे व शिकवण्याचे धाडस कोणी करत नव्हते. तेव्हा सावित्रीबाई मुलींना शाळेत जाऊन शिकवत असत. पुण्यातील अतिकर्मठ लोक त्यांच्या अंगावर दगड फेकत, चिखल फेकत, परंतु त्यांनी या सर्व समस्यांना धीराने तोंड देत स्त्रियांवरील अत्याचार, कुप्रथा आणि यांना विरोध केला. स्त्री शिक्षणाचे कार्य अविरत चालू ठेवले. सावित्रीबाईंच्या दिव्य कार्यामुळेच आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. उंबरठ्या बाहेरचे जग ती आत्मविश्वासाने पाहत आहे. स्वबळावर, स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. म्हणूनच आज म्हणावेसे वाटते की हाती दिली लेखणी अन रोवले बीज स्त्री शिक्षणाचे. झळकत आहे 10 दिशा तेज तुमच्या कार्याचे. आजही अजरामर नाव जगी सावित्रीबाई फुले तुमचे. सन 1875 ते 77 मध्ये पडलेल्या दुष्काळात दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नछत्र चालविले. पोटासाठी देह विक्री करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक समाजाने आश्रय दिला. समाज जनजागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे दिली. सन 1896 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली. लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई यांनी पुण्यामध्ये एक दवाखाना सुरू केला. परंतु ही सेवा करत असतानाच त्यांनी स्वतःला प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 साली सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. शिक्षण हेच खरे धन आहे, ते सर्वांना मिळालेच पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्या एक शिक्षिका, मुख्याध्यापिका, अन्यायाविरुद्ध लढणारी क्रांतीज्योत, समानतेचा आवाज आणि समाज परिवर्तनाची शक्ती होत्या. आज आपण शिकत आहोत, घडत आहोत, पुढे जात आहोत. यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचे ऋण आहे. महिला, बालके आणि दलितांच्या उद्धारासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी या दाम्पत्यांनी केली. अतिशय प्रगतिशील आणि कर्तृत्ववान सावित्रीबाई या एक संवेदनशील कवयित्री देखील होत्या. आपले पती महात्मा फुले यांच्या अंत्ययात्रेत टिटवे धरणाऱ्या आणि आपला दत्तक पुत्र यशवंत याचा आंतरजातीय विवाह लावून देणाऱ्या सावित्रीबाई काळाच्या किती पुढे होत्या. आज या राष्ट्राला अशा सावित्रीबाईंची गरज आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताची कार्य आपल्या हातून घडले
तर तीच या महान ज्ञान ज्योतीला खरी श्रद्धांजली ठरेल. आजच्या समाजाला एक प्रश्न विचारूया. आज शिक्षण आहे पण विचार शुद्ध आहेत का? हक्क आहेत पण कर्तव्यांची जाणीव आहे का? स्वातंत्र्य आहे पण स्त्री सुरक्षित आहे का? ज्योतिबांशिवाय सावित्रीबाईंशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटी नेता येणार नाही. अशा या थोर सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करूया. त्यांचा वारसा सुसंस्कार सुसंस्कृतीने आदर मान सन्मानाने पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद.